सर्वांना जय भीम महाराष्ट्र, जय हिंद भारत. उद्या महासभा आहे आणि उद्याच्या महासभेपूर्ण स्पेसिफिकली ही माहिती तुमच्याला देतो आहे की ठाणे महानगरपालिका उंदीर आणि घुशी ज्याप्रमाणे रेशनिंगच्या ऑफिसच्या गोणी पोखरतात त्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका ही उंदीर आणि घुशी यांनी पोखरली. आता हे उंदीर आणि घुशी कोण? तर हे उंदीर आणि घुशी म्हणजे 28 वर्षापासून दलाली करणारे ठेकेदार आहेत. आता हे दलाली ठेकेदार कोण? तर एक दिना नावाचा कोणतरी आहे, एक अण्णा म्हणून गणला जातो, शेट्टी आहे नावाने, पण अण्णा तो सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये मुदळता आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, नगर अभियंता, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता असतील, सगळ्या अभियंत्यांकडे थेट जाऊन बसतो आणि बसलं की जे काही खोटे नाते प्रस्ताव असतील प्रभागातून बनवलेले तो दिनाभाऊ कोण आहे तो बनवतो. म्हणजे खोटी कामं करायची ह्यांनी आणि अधिकृतपणे नवीन कामांचे प्रस्ताव, नवीन कामांची बिलं काढायची ह्यांनी, बरोबर आहे, आणि भोगतायचं अधिकाऱ्यांनी. म्हणजे काय झालं तर अधिकारी जबाबदार. तर आपण काय करतो, धुरंधर काम करतो याच्यावरती की एस रविराज रवींद्र तांबू शिंदे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे आणि वडिलांची 1960पासून धुरंधर संघटना आहे, कामगार संघटना आहे, युनियन संघटना आहे, सामाजिक संघटना आहेत. हे बाबांच्या संघटनेचा, आता बाबा नाही आहेत, उभ्या संघटनेचं कार्यकुशल अध्यक्ष मी आहे आणि माझ्याबरोबर बरेच लोक या युनियन क्षेत्रातून जोडलेले आहेत. जसे आमचे मित्र हे प्रभागातले अनुभव सांगतात. साहेब एकेका प्रभागात किती खोटी कामं केली जातात, किती भ्रष्टाचार केला जातो आणि भ्रष्टाचार करणारी प्रभागातलीच नगरसेवक आहेत की त्यांना ह्या दलाली करणाऱ्या ठेकेदारांना मुभा देते की तुम्ही खोटे प्रस्ताव बनवा, अधिकृत मंजुरी आम्ही देतो, आमचं लेटर घ्या. म्हणजे पत्र देतानाही ॲडव्हान्स पैसे, कामाचे सेटिंग टेंडर काढले का ॲडव्हान्स पैसे आणि खोटी बिलं काढले का ते टक्के वेगळे आणि सेटिंगचे पैसे वेगळे, असा हा हिशोब आहे. आणि हा हिशोब धुरंधर ज्या अधिकारी म्हणून काम केलं आहे त्याला सर्वस्वी माहिती आहे, परंतु मी आत्तापर्यंत प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या कक्षेत होतो म्हणून मी बोलू शकत नव्हतो. आता मी अधिकाऱ्याच्या कक्षेपासून बाहेर आहे, 3 वर्ष काम करतो. धुरंधर सेवेमध्ये होतो तेव्हा फक्त युनियनचंच काम करायचो, फक्त युनियनचंच काम करतो. पण सेवेच्या बाहेर आल्यानंतर हा संपूर्ण महानगरपालिका जी काही भ्रष्टाचाराने बोकळलेली आहे, उंदीर घुशीप्रमाणे कुरतडलेली आहे. आज महानगरपालिकेकडे 1 रुपया नाही आहे खायला, तोंडात मारायला, कर्मचाऱ्यांना द्यायला, पगाराचे नाही, वेतनाचे नाही, सातवेचं नाही, फरक नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅज्युएटी नाही. आणि पहिल्या महासभेमध्ये जो काही गदारोळ झाला, या महासभेमध्ये स्टँडिंग कमिटीच नाही मुळामध्ये, स्वीकृत सदस्यच नाही मुळामध्ये. हे संविधानिक महासभा आहे का असंविधानिक हा प्रश्न मी उपस्थित केला. 15 मेच्या महासभेमध्ये गोंधळ झाला, तो रवींद्र शिंदेने उपसलेल्या मुद्द्यांमुळे झाला. महासभेमध्ये गोंधळ झाला, बंद करावी लागली महासभा जाता जाता. मग हे धुरंधर प्रश्न मांडणारा एकमेव माणूस एस रविराज रवींद्र तांबू शिंदे, जगत कामगार तांबू शिंदेचे सुपुत्र, जी नगरपालिका आमच्या बाबांनी प्रस्थापित केली आणि प्रस्थापित नगरपालिकेवर टक्क्याने हे पैसे कमवणारे मोठे झाले. आज हे ठेकेदार गेले 28 वर्ष बलाढ्य श्रीमंत आहेत, बलाढ्य उद्योगपती झाले. ते कोणाच्या जीवावर, महापालिकेच्या जीवावर टक्क्याने, खोक्याने आणि उंदराचं घुशीसारखं कुडतुडून झालेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर आला गेल्या 3-4 दिवसापासून, तर मी सातत्याने लाईव्ह करतो. तर महासभेने हे गांभीर्याने घ्यावं, हा जनतेचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे, महसुलाचा पैसा आहे. महागाई वाढलेली आहे आणि लोक तरी कर भरत आहेत दुपटीने, 10 पटीने कर भरतो आपण. आज 1 रुपयाचा टॅक्स 10 रुपयेवर गेला. आज 1000 रुपये लाईट बिल 10,000वर जातं. म्हणजे दुपटीने 10 पटीने आपण बिलं भरतोय आणि हे फुकटचे टक्क्याने पैसे खात आहेत. ही धुरंधर अवस्था आहे. त्यामुळे एस रविराज रवींद्र तांबू शिंदे उद्याच्या महासभेवर हा प्रश्न येतोय तर गांभीर्याने घ्यावा, नाही तर आम्हाला ठोस कारवाई म्हणजे जनआंदोलन उभारावं लागेल. जसं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालं, अभिजित जिपकेने जे शिक्षणाच्या बाबतीत नीट एक्झामच्या दृष्टीने जे आंदोलन जागृत केलं, सोशल मीडिया, जंतर मंतर आणि संपूर्ण राजकीय नेत्यांनी त्याला उचललं, ते आपली पोळी भाजायला लागले. तर आम्हाला तसं नाही, आम्ही पोळी नाही भाजत, आम्ही गोरगरिबांच्या प्रश्नाचं करतो, कामगारांचे प्रश्न घेतो.
बेकार युवकांचे प्रश्न घेतो, बेकार युवकांना पोटाला भाकरी रोजीरोटी देण्याचे प्रश्न घेतो. म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना. आम्ही टॅक्स भरतो, कर भरतो, सगळंच करतो. आम्ही ह्या भारताच्या संविधानिक नागरिकत्व आहे, मतदानाचा अधिकार आहे, तर बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.